या संतचे नाव मोठ्या प्रेमाने बोलूया. धनरंकारजी या संतचे नाव एके ठिकाणी म्हटलेले आहे की जो अंतर्देव चुकती धावा घेऊनी तीर्था जाती, प्राणी बापुडी कष्टती देवास नेनता, मग विचारती अंतकरणी तीर्थी धोंडा पाणी, उगेची वनवन हिंडोनी काय होते, आयसा विचार जयासी कळला, तेने सत्संग धरिला, आणि सत्संगे देव सापडला बहुत जनासी. या असा संघजी या वचनामधून महात्मा हे समजावत आहेत की देवाच्या प्राप्तीसाठी आम्ही कितीही उपवास तापवास व्रत वैकल्य केली, कितीही तीर्थस्नानाला भेटी दिल्या, कितीही तीर्थांच्या आंघोळी केल्या तरी देव भेटणार नाही. कितीही शरीराला कष्ट दिले त्याचप्रमाणे कितीही देवदेव करत फिरलं तरी देव भेटणं अशक्य आहे. कारण देवाच्या प्राप्तीसाठी पूर्ण सद्गुरूची कृपा व्हावी लागते, त्यावेळेस देव भेटतो. देवाचीच प्राप्ती करायची असेल महाराज तर उपवास तापास व्रत वैकल्य तीर्थांच्या स्नान करण्यामध्ये काही अर्थ नाही. संत तुकाराम महाराज सांगतात की मायबाप केवळ काशी, तिने जावी तीर्थासी, पुंडलिकी काय केले परब्रह्म वेठेले, तुका म्हणे मायबापे केवळ देवाची रूपे. भगवंताने तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक नाही दोन दोन देव दिले आहे. विठ्ठल रुक्मिणी स्वरूपामध्ये, नारायण लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये. आम्ही त्यांची जरी सेवा केली तर सकळ तीर्थाचे अधुरे, ते माता पिता उधरे, त्या सेवेशी कीर शिरे लोणकी. जे ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा तेच प्रमाण सांगतात की बाबा सकळ तीर्थे सकळ भक्ती ही माता पित्यांच्या चरणावर आहे, आणि म्हणून काहीच करू नका, फक्त आपल्या घरामध्ये जे आई वडील आहे त्यांची सेवा करा, तुम्हाला भक्तीचं अनन्य साधारण असं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि आज सद्गुरू माताजीसुद्धा तेच सांगत आहे की बाबा देव देवळात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कुणाची पुण्याई, देव अंतरात नांदे, देव दाही दिशा कोंदे, देव आकाश सागरी, देव आहे चराचरी, देव मूर्तीत न भावे, तीर्थक्षेत्रात न जावे, देव आपणात आहे, शिर झुकविणे पाहे, तुझ्या माझ्या जडदेही देव भरून यार आहे, देव भरून यार आहे. प्रेमाने बोलूया.